आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा भेटायला मी जाणार आहे. आज तुमचा मोर्चा आहे, खरं तर काँग्रेस आणि तुम्ही दोन्ही मिळून एकत्ररित्या मोर्चा काढताय, काय नेमकी भूमिका तुम्हाला मिळेल? देखिए कि आयतुल्ला खोमेनी जो है इस जंग में उनका देहांत हो गया। हर देश के राष्ट्रपति हो या प्रधानमंत्री हो अपनी श्रद्धांजलि अर्पण की, लेकिन भारत के जो प्रधानमंत्री है मुजरा मोदी, इन्होंने जो है 4 दिन लगाए उनको आदरांजलि देने में। इससे से ही पता चलता है कि ये मुजरा मोदी स्वतंत्र नहीं है, गुलाम हो चुके हैं और अभी तो फिलहाल अमेरिका के गुलाम हो चुके हैं। फ्रांस भी उन पर हावी हो रहा है ऐसा दिखाई दे रहा है। हम लोग के हिसाब से जो गुलाम प्रधानमंत्री है वो एक प्रकार के देश को गुलामी में ले जा रहे हैं, और जिस तरह से एग्रीमेंट हुआ है वो एग्रीमेंट एक तरीके से मैं कहूँगा कि ईस्ट इंडिया कंपनी जैसे राज कर रही थी वैसे यहाँ पर राज होना शुरुआत हो चुका है, ऐसा हम लोग मानते हैं। जो जुलूस हम लोग निकाल रहे, धरना जो कर रहे हैं वो आरएसएस के खिलाफ, आरएसएस के हेडक्वार्टर्स जो है वहाँ पर हम लोग करना चाहते। पुलिस ने अभी तक हम लोग को जवाब नहीं दिया है, बोले 1 घंटे पहले हम आप लोगों को बताएंगे। आरएसएस से हम लोग यही पूछेंगे कि भैया आप एक देश का चरित्र, राष्ट्र प्रेम की भाषा होती है, और नरेंद्र मोदी जो है वो आपके शागिर्द है, आरएसएस के प्रचारक भी रहे हैं, और आपने उनको प्रधानमंत्री बनाया है। अगर आपने उनको प्रधानमंत्री बनाया है तो ये आपके चरित्र के अंदर बैठता है। आप जो शिक्षा देते हो उस शिक्षा में नरेंद्र मोदी का जो अभी का चरित्र है वो कहाँ बैठता है, ये सवाल हम लोग उनसे पूछने जा रहे हैं। अगर नहीं बैठता है तो आप भूमिका लीजिए कि इसको हटाना चाहिए, और हटाने की भूमिका अगर आरएसएस नहीं लेती है तो हम लोग का आंदोलन जो है वो जारी रहेगा, और फिर लोगों को जो नतीजा निकालना है वो लोग नतीजा निकालेंगे उसमें से। पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, संविधान चौकात सभा घ्या आणि तिथंच निवेदन द्या असं त्यांनी म्हटलंय। मोर्चा पुढे जाणार आहे। ठीक है, हम हम लोग जो है जुलूस निकालेंगे ही, ऐसा नहीं है कि नहीं, हम लोग जुलूस निकालेंगे। पुलिस को अपना जो काम करना है वो करेगी, हमको जो अपना काम करना है वो हम करेंगे। मराठीत पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आजच्या ते पोलिसांनी त्यांचं नाकारतेपणा ही नेहमीच असतं, मला काही नवीन नाही आहे। पण आम्ही असणारं संघटन म्हणून जे असणारं ठरवलेलं आहे की आरएसएस याच्यापर्यंत असणारा मोर्चा काढायचा, तो आम्ही काढणार। आता मग कुठपर्यंत आम्हाला जाऊ देतात ते आम्ही बघणार। काल मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे, कुठतरी अधिकार आहे सर्वांना मोर्चा काढायचा, मात्र कोणतेही तथ्य पुरावे आपल्याकडे नसताना असे मोर्चा काढण्यास मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगतो की एस्टीम फाईलमधला पुरावा त्यांनी जर वाचला नसेल तर माझ्या अंदाजानं मुख्यमंत्र्यांच्या पदाला शोभा पोचणार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो। त्याच्यामुळे बदनाम झालेल्या व्यक्तीला किती वाचवायचं आणि किती आपली निष्ठा दाखवायची याची ठरवण्याचा वेळ आली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। तेव्हा निष्ठेपोटी, पदापोटी लोटांगण घालणं हा जो प्रकार आहे तो मला तर थांबवावा अशी फक्त माझी त्यांना विनंती आहे। संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याचं मुख्य कारण काय? बीजेपी पूर्णपणे फेल्युअर झालेली आहे आपल्या स्वतःच्या पंतप्रधानाच्या विरोधात कारवाई करायला।
RSSनी ह्यांना असणारा पुढे आणलेला आहे. हे RSSचे असणारे प्रचारक राहिलेले आहेत. तेव्हा BJPच्या भूमिकेपेक्षा RSSची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ते ज्यांचं नाव बदनाम झालेलं आहे, आत्ता फक्त उघडकीस आलेलं आहे की यांनी एसटींच्या सांगण्यावरनं काही राष्ट्रपती आणि काही पंतप्रधान यांच्या सकपाळ येऊ इथे या बसा. यांच्या सांगण्यावरनं मुजरा केला, परंतु जे काही एग्रीमेंट्स नंतर झालेले आहेत त्याच्यावरनं शंका आहे की एसटी आणि त्याच्या असणाऱ्या साथीदारांनी जसा व्यवहार केलेला आहे कवळ्या मुला आणि मुलींशी, वास यायला लागतोय की पंतप्रधान सुद्धा त्याच्यामध्ये अडकलेले आहेत का, आणि तो खुलासा आम्ही असणारा RSSला विचारतो. सर, जिस तरीके से आप RSS के ऊपर मोर्चा लेके जाने वाले हैं, पर मोहन जी आज सुबह ही दिल्ली के लिए रवाना हुए, वहाँ का निवेदन किसको लेंगे? सवाल ऐसा है कि वो दिल्ली चले गए, ये तो हम लोग को खबर नहीं है. निवेदन के साथ साथ हम लोग उनसे चर्चा भी करेंगे, ऐसा उनको संदेशा भेजा था. अब वो हमसे चर्चा करते या नहीं करते, मेरे ख्याल से 11 साढ़े 11 बजे हम लोग को पता चलेगा. अगर नहीं करते हैं तो यही हम लोग मानते हैं कि व्यभिचारी जिंदगी जो है इसको RSS का समर्थन है. ऐसा ही आम जनता जो है उसको निकष पे आएगी. आप उनको संभालना है कि उनकी छवि उनको बचानी है, नहीं बचानी है. राज्यात जे खराब प्रकरण सुरू आहे त्यामध्ये जवळपास 7 महिन्याची गरोदर असलेल्या महिलासोबत त्यांना संबंध जुळले असं सुद्धा जी आहे माहिती समोर येत आहे. या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? कुठल्या राज्यातलं जे काही खराब प्रकरण मी खरातवरती नंतर घेणार आहे, आता काही बोलणार नाही. महाराष्ट्रामधली एप्स्टीन फाईल आहे, त्यामुळे नाही, महाराष्ट्रातली एस्टीन फाईल नाही आहे ती अजून. ती दुसरी एस्टीन फाईल अजून निघायची आहे. जिस तरीके से पुलिस ने आपको नकारा है, अगर पुलिस राशन में आपको अरेस्ट करके हिरासत में हम लोग अरेस्ट करती है तो हम करेंगे तो बहुत अच्छी बात है. पुलिस का कहना है कि कानून व्यवस्था बिगड़ने की आशंका है. आपकी जो अनुमति नहीं दी वो ऐसा है, पुलिस के हर संवेदनशील जगह है. पुलिस का हमेशा बयान होता है कि कानून व्यवस्था बिगड़ने वाली है. मैं उनसे कहूँगा कि भैया रिजिग्नेशन दे के चले जाओ. आपसे अच्छे आदमी आएंगे जो कानूनी व्यवस्था संभालते रहे. पोलिसांनी परवानगी का नाकारली आहे? मुझे बता दीजिए. आंबेडकर साहेब, आज काँग्रेस आणि तुम्ही एकत्र हा सगळा मोर्चा करताय. भविष्याच्या दृष्टीने एकत्र जाण्याच्या दिशेने वाटचाल नाही. आम्ही असं देशाला वाचायला निघालेलो आहोत. देशाला गुलाम करण्याची असणारी एग्रीमेंट्स झालेले आहेत. जे राफेल्स पाडण्यात आले, आता ते राफेल जे पडले, अजून आपल्याकडे ही माहिती नाही की किती भारताच्या हद्दीमध्ये पडले आणि किती पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पडले. आता उदाहरणार्थ एखादा पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पडला असेल तर मग तो वैमानिक कुठे आहे? भारताच्या ताब्यामध्ये आहे की पाकिस्तानच्या ताब्यामध्ये आहे? आणि पुन्हा तुम्ही असणारं ज्याचा सोर्स कोड फ्रान्स द्यायला तयार नाही, त्याच्याबरोबर तुम्ही असणारं ज्यावेळेस 145 विमानांचा सौदा करताय, 85,000 कोटीचा असणारा सौदा करताय, त्यावेळेस हा खुलासा तर आला पाहिजे की सोर्स कोड आला ते त्याचं विजन वाढवता येतं, नाहीतर ते ब्लाइंड आहे. पायलट्स निकामी होते असं जो असताना भारतीय याच्याबद्दल जो केला अजिबात नाही. हे पायलट्स अत्यंत हुशार आहेत, कर्तबगार आहेत, पण राडारला जो सोर्स पाहिजे होता बियॉन्ड 300 किलोमीटर दिसण्याचा, तो सोर्स नसेल तर ते इट इज ब्लाइंड.
त्याच्यामुळे आता हे तुम्ही ब्लाइंड माणसाच्या हातात बंदूक दिली तो कुठे धडधड 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 चालू शकतो, त्याला काय अर्थ नाही. क्या कारण है कि संघ को ही आपको निवेदन देना है? क्योंकि संघ ही यहाँ सबसे बड़ी पॉलिटिकल पार्टी है. बीजेपी जो है वो उनकी सब्सिडरी है और सब्सिडरी कोई भूमिका नहीं लेगी जब तक संघ भूमिका नहीं लेता. इसलिए हम संघ से कह रहे हैं कि आप भूमिका ले लो कि एक विचार प्रधानमंत्री आपको चाहिए या चरित्रवान प्रधानमंत्री चाहिए, इसका डिसीजन आपने लेना चाहिए. मुख्यमंत्री असे म्हणाले की पुरावे नाही आहे, फक्त तुम्ही मीडियात आलेल्या बातम्या बोलता, त्यावर काय बोलता? माझ्याकडे दुसरी एक बातमी आहे ती मी आता सभेमध्ये जाहीर करणार आहे. तुम्ही मागे असंही म्हटलं होतं की एप्रिल महिन्यात 2 क्लिप बाहेर येतील असं तुम्ही हा मी असं म्हणालो होतो की ट्रम्प वचपा काढल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यामुळे ट्रम्पच 2 क्लिप्स बाहेर काढेल आणि आम्हाला जे कळलं ते एप्रिल महिन्यामध्ये काढणार आहे तसं आम्हाला कळलं, तर मुंबईच्या सभेमध्ये मी जाहीर केलं. खरात प्रकरणावर आपली भूमिका. मी नंतर बोलतो त्याच्यावर. थँक्यू. शॉर्ट घ्या. चालेल.